चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान माजी खासदार तथा माजी आमदार उन्मेष पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांविषयी तसेच नगरसेविका रुबिना अमजद खान यांचे देर आणि सामाजिक कार्यकर्ते फारुख खान उर्फ बाबा ठेकेदार यांच्याबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजपने दिला है। मेरे को जो उन्होंने गाली गलौज किया, आज मैं उनके ऊपर गुना दाखिल करने को आया। माजी खासदार उन्मेष पाटील अभी गुना दाखिल कर रहा हूँ। खरं तर दिनांक 28 रोजी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलन दरम्यान आमचे नगरसेवक बाबा ठेकेदार यांच्यावर ज्या भाषेत त्यांनी उल्लेख केला, खरं तर बाबा ठेकेदार यांनी ज्या दिवशी तो प्रकार घडला तो दोघेही समाजामध्ये जो वाद होता तो मिटवताना त्यांच्या डोक्यात लागून त्यांना 14 टाके पडले, परंतु तो माणूस मागे न हटता त्या समाजांमधला वाद त्यांनी त्या ठिकाणी मिटवला। परंतु अशा कार्यकर्त्यावरती जर आपण असे आरोप करत असाल, खरं तर आम्हाला आपल्या बुद्धीची कीव येते। आम्ही उमेदवारांना आपले शब्द मागे घेण्याची विनंती करतो आणि याच कारणासाठी आम्ही सर्व नगरसेवक म्हणून पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली आहे। तर या संदर्भामध्ये ज्यांच्यावर हे आरोप करण्यात आले त्या बाबा ठेकेदार यांच्या नावाने या ठिकाणी त्यांनी एनसी दाखल केलेली आहे। आज रोजी आम्ही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये एनसी दाखल करण्यासाठी आलेले आहे। 28 तारखेला माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आंदोलन केलेला होता आणि दोन समाजामध्ये तड निर्माण होणार असं त्यांनी वक्तव्य केला। जर आमच्या माणसांनी दोघा समाजामध्ये वाद झालेल्यानंतर जर मिटून टाकलं तर चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्टी, देवानी त्याला उन्मेष पाटीलला तेवढी बुद्धी द्यायला पाहिजे। संस्कार आमचे चांगले, आम्ही त्या हिशोबाने त्या भानगडाला आपसात बसून ते मिटून टाकलेलं आहे। खरं तर मुद्दा असं आहे, त्याला राजकारण करायला काय भेटत नाही असे बिनबुडाचे आरोप घेऊन चाळीसगाव शहरामध्ये हा उन्मेष पाटील राजकारण करतोय। ते जे प्रकरणामध्ये ते महिलाची ते सांगतोय का माझ्याकडे याचा प्रूफ डॉक्युमेंट आहे का, पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई केलेली नाही। त्या मागच्या कालखंडामध्ये पोलीस प्रशासन नॅशनल नेरकर मॅडम साहेब यांच्याकडे ती मॅडम विरोधात तक्रार गेलेली होती। ते नेरकर मॅडम साहेब एसपी मॅडम साहेबांनी त्याची चौकशी करून त्याला जबाब दिला। ती मॅडम ती पोलीस अधिकारीला समज दिलेली। तर खरं तर ते उन्मेष पाटीलच्या जीवावर ते जो तो रूप दाखवतो, एखाद्या मी महिलाला न्याय मागतोय, तो महिलांच्या न्याय मागण्यासाठी पोलिसवर आक्रमक झाला, हे वेगळा विषय। त्याच्या पाहुण्याला पोलीस अधिकारी घोळे साहेब यांनी अटक केली होती, तर ते अटकचा राग काढण्यासाठी या पोलिसांना विनाकारण वेठीस धरतोय। अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला लोकप्रतिनिधीला रोडावर शिवीगाळी देतोय, हे आम्ही त्याचा खपून घेणार नाही।